हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 1.4 धनराज पिल्ले. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल चॅप्टर. हा खूप सुंदर चॅप्टर आहे व यामध्ये धनराज पिल्ले हॉकीचे सर्वोत्कृष्ट खेळाडू यांचा परिचय दिलेला आहे. चला मी तुम्हाला धनराज पिल्ले यांचा छोटा परिचय देतो. धनराज पिल्ले हे भारतातील महान हॉकी खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 16 जुलै 1968 रोजी पुण्यात झाला. ते भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार होते. त्यांनी भारतासाठी 339 सामने खेळले आणि 170 गोल केले. त्यांच्या आयुष्यातून आपल्याला मेहनत, संघभावना आणि कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते. तर चला मित्रांनो, चॅप्टर पाहूयात. चॅप्टरच्या स्टार्टिंगला आपल्याला ए ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेट्स बिगिन. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट गेम्स डू यू लाईक टू प्ले मोस्ट? म्हणजे तुम्हाला कोणते खेळ खेळायला सर्वात जास्त आवडतात? सेकंड क्वेश्चन आहे, हु इज युअर फेवरेट प्लेअर? म्हणजे तुमचा आवडता खेळाडू कोण आहे? थर्ड क्वेश्चन आहे, विच इज आवर नॅशनल गेम? म्हणजे आपला राष्ट्रीय खेळ कोणता? तर चला याचे उत्तर आपण पाहूयात. फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर असेल, आय लाईक टू प्ले क्रिकेट अँड हॉकी द मोस्ट बिकॉज दे आर एक्साइटिंग अँड इम्प्रूव्ह टीमवर्क. म्हणजे मला क्रिकेट आणि हॉकी खेळायला सर्वात जास्त आवडते कारण ते रोमांचक आहेत आणि त्यामुळे सांघिक भावना सुधारते. चला मित्रांनो, दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर पाहूयात. हु इज युअर फेवरेट प्लेअर? याचे उत्तर असेल, माय फेवरेट प्लेअर इज धनराज पिल्ले बिकॉज ही इज हार्डवर्किंग, ब्रेव्ह अँड ग्रेट लीडर. थर्ड क्वेश्चनचे उत्तर पाहूयात. विच इज आवर नॅशनल गेम? म्हणजे आपला राष्ट्रीय खेळ कोणता? याचे उत्तर असेल, हॉकी इज नोन ॲज इंडियाज नॅशनल गेम. म्हणजे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. खाली आपल्याला धड्यातून मिळणारा बोध हे दिलेले आहेत, मोरल फ्रॉम द लेसन. चला पाहूयात. टीमवर्क मेक्स अस स्ट्रॉंग. म्हणजे टीमवर्क आपल्याला मजबूत बनवते. दुसरे आहे, अ ट्रू प्लेअर नेव्हर गिव्ज अप. म्हणजे खरा खेळाडू कधीही हार मानत नाही. हे आपण आपल्या जीवनात वापरले पाहिजे. आपण कधीच हार मानली नाही पाहिजे. लिडरशिप अँड कॉन्फिडन्स आर इम्पॉर्टंट इन लाईफ. म्हणजे जीवनात नेतृत्व आणि आत्मविश्वास महत्वाचे असतात. चला आपण चॅप्टर रीड करूया व मी त्याचे तुम्हाला ट्रान्सलेशनही सांगणार आहे सोबत. चला पाहूयात. चला मित्रांनो, बी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, लिसन अँड रिपीट. म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. चला चॅप्टर स्टार्ट करूयात. वन मॉर्निंग अ स्कूल इन पुणे, अ हॉकी मॅच वॉज अबाउट टू बिगिन. म्हणजे एका सकाळी पुण्यातील एका शाळेत हॉकीचा सामना सुरू होणार होता. द ग्राउंड वॉज फुल ऑफ हॅपी अँड चेअरिंग चिल्ड्रन. म्हणजे मैदान आनंदी आणि जल्लोष करणाऱ्या मुलांनी भरलेले होते. अमॉंग देम देर वॉज अ यंग बॉय नेम्ड धनराज पिल्ले. म्हणजे त्यांच्यामध्ये धनराज पिल्ले नावाचा एक लहान मुलगा होता. जस्ट बिफोर द मॅच बिगन धनराज टीम फेल्ट वरीड. म्हणजे सामना सुरू होण्याच्या अगदी आधी धनराजच्या संघाला चिंता वाटू लागली. देअर बेस्ट प्लेअर वॉज अब्सेंट. म्हणजे त्यांचा सर्वोत्तम खेळाडू गैरहजर होता. द टीचर लुक्ड ॲट धनराज अँड सेड. म्हणजे शिक्षकांनी धनराजकडे पाहिले आणि म्हणाले. काय म्हणाले? धनराज, विल यू लीड द टीम टुडे? म्हणजे धनराज, आज तू संघाचे नेतृत्व करशील का? धनराज स्माइल अँड नॉडेड. म्हणजे धनराज हसला आणि मान हलवली. म्हणजे तो हो म्हणला. त्यापुढे काय झाले ते पाहूयात. द विसल ब्ल्यू अँड द मॅच स्टार्टेड. म्हणजे शिट्टी वाजली आणि सामना सुरू झाला. द अदर टीम वॉज स्ट्रॉंग अँड स्कोर्ड फर्स्ट गोल. म्हणजे समोरचा संघ मजबूत होता आणि त्यांनी पहिला गोल केला. सम प्लेयर्स फेल्ट लाईक गिव्हिंग अप. म्हणजे काही खेळाडूंना हार मानावी असे वाटले. धनराज क्लॅप्ड हिज हँड्स अँड सेड. म्हणजे धनराजने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, डोंट वरी, लेट अस प्ले टुगेदर अँड ट्राय अगेन. म्हणजे काळजी करू नका, आपण सगळे मिळून खेळूया आणि पुन्हा प्रयत्न करूया. तो आपल्या टीमला दिलासा देत होता. ही पास्ड द बॉल, रॅन फास्ट अँड चिअर्ड एव्हरीवन. म्हणजे त्याने चेंडू पास केला, वेगाने धावला आणि सर्वांना प्रोत्साहन दिले. सून धनराज स्कोर्ड अ गोल. म्हणजे थोड्याच वेळात धनराजने एक गोल केला. द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली. म्हणजे मुलांनी मोठ्याने आनंद व्यक्त केला. इन द लास्ट मिनिट धनराज टीम स्कोर्ड अगेन अँड वॉन द मॅच. म्हणजे शेवटाच्या मिनिटाला धनराजच्या संघाने पुन्हा गोल केला आणि सामना जिंकला. एव्हरीवन वॉज हॅपी अँड फीलिंग प्राऊड. म्हणजे सर्वजण आनंदी होते आणि अभिमान वाटत होता.
दॅट डे धनराज लर्न अन इम्पॉर्टंट लेसन. म्हणजे त्या दिवशी धनराजने एक महत्वाचा धडा शिकला. काय धडा शिकला त्याने? पुढे पाहूयात. अ गुड प्लेअर नेव्हर गिव्स अप बट हेल्प्स द टीम. म्हणजे एक चांगला खेळाडू कधीही हार मानत नाही, तर संघाला मदत करतो. लेटर धनराज पिल्ले बिकम अ ग्रेट हॉकी प्लेअर ऑफ इंडिया. म्हणजे नंतर धनराज पिल्ले भारताचा महान हॉकी खेळाडू झाला. शी लेड इंडिया इन मेनी मॅचेस. म्हणजे त्याने अनेक सामन्यामध्ये भारताचे नेतृत्व केले. हिज लाईफ टीचेस अस टीमवर्क, लिडरशिप अँड नेव्हर गिव्ह अप. म्हणजे त्याचे जीवन आपल्याला संघभावना, नेतृत्व आणि कधीही हार न मानण्याची शिकवण देते. या धड्यातून आपण काय शिकलो हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. नेहमी मेहनत करा. दुसरं, संघभावना ठेवा, कधीही हार मानू नका. व चौथं, एकमेकांना मदत करा. तर चला आपण याचे एक्सरसाइज किंवा क्वेश्चन आन्सर्स पाहूयात. तर चला मित्रांनो, आपण या चॅप्टरचे क्वेश्चन अँड आन्सर्स पाहूयात. फर्स्ट सी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लिसन अँड रिपीट. म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. तर हे खाली शब्द आपल्याला वाचायचे आहेत. तुम्ही माझ्या मागे पुन्हा म्हणा आणि मी याचे अर्थ साईडला देत आहे. चेअरिंग, अमॉंग, नॉडेड, व्हिसल, लीडरशिप, स्कोर्ड, टीमवर्क, लेसन. चला डी ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. फाइंड मिनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. म्हणजे शब्दकोशातून नवीन शब्दांचे अर्थ शोधा. चला आपण पाहूयात. हे पहा, आपण खूप सुंदररित्या हे बनवले आहे. चला पाहूयात. फर्स्ट वर्ड आहे मॅच, म्हणजे सामना. दोन संघातील खेळ. ग्राउंड म्हणजे मैदान, खेळ खेळण्यासाठीचे ठिकाण. चीअर म्हणजे जल्लोष करणे, आनंदाने हुरूप देणे. अब्सेंट म्हणजे गैरहजर, हजर नसणे. वरीड म्हणजे चिंतित, म्हणजे काळजीत असलेला. लीड नेतृत्व करणे, म्हणजे मार्गदर्शन करणे, पुढे घेऊन जाणे. व्हिसल म्हणजे शिट्टी, शिट्टीचा आवाज. स्कोर म्हणजे गोल करणे, याचा अर्थ गुण मिळवणे. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, म्हणजे ताकदवान. गिव्हिंग अप म्हणजे हार मानणे, प्रयत्न करणे बंद करणे. नेक्स्ट वर्ड्स आहेत टुगेदर म्हणजे एकत्र, एकत्र मिळून. ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करणे. पास म्हणजे पास करणे, चेंडू दुसऱ्याला देणे. फास्ट वेगवान, लवकर, जलद. चीअर्ड प्रोत्साहन दिले, हुरूप दिला. लास्ट मिनिट शेवटचा क्षण. प्राऊड अभिमानी, अभिमान वाटणारा. लेसन धडा, शिकवण, शिकलेली गोष्ट. ग्रेट महान, खूप मोठा, उत्तम. लीडरशिप नेतृत्व, नेतृत्व करण्याची क्षमता. नेव्हर गिव्ह अप कधीही हार न मानणे. कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवणे. तर हे आहेत ते न्यू वर्ड्स. याला तुम्ही पाठही करू शकता. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. चला मित्रांनो पाहूयात. ई रिअरेंज द वर्ड्स अँड राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन्स. म्हणजे शब्दांची पुनर्रचना करून योग्य विरामचिन्हे वापरून अर्थपूर्ण वाक्य लिहा. तर इथे आपल्याला एक्झाम्पलसाठी एक वाक्य दिलेले आहे. धनराज वेल हॉकी प्लेस. म्हणजे हे वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर नाहीये, तर ते त्यांनी बरोबर करून खाली दिलेले आहे. धनराज प्लेज हॉकी वेल व लास्टला पूर्णविरामही दिलेला आहे. राईट पंक्च्युएशन हे आपल्याला यूज करायचे आहे. चला पाहूयात. चला आपण खालील वाक्यांची उत्तरे पाहूयात. टीम लीड्स इंडिया ही. याचे उत्तर असेल ही लीड्स इंडिया टीम. नेक्स्ट, हिज गेम हॉकी इज. याचे उत्तर असेल हॉकी इज हिज गेम. धनराज ग्रेट प्लेयर इज अ. याचे उत्तर असेल धनराज इज अ ग्रेट प्लेयर. पुढचे पाहूयात. चिल्ड्रन द लाऊडली चीअर्ड. याचे उत्तर असेल द चिल्ड्रन चीअर्ड लाऊडली. तर चला मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. हा आहे तो लास्ट क्वेश्चन. एफ लिसन द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली, आयडेंटिफाय द सिलेबल्स अँड प्रॅक्टिस विथ क्लॅप्स. हा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे, तर चला याला समजून आपण सोडवूया. याचा अर्थ आहे खालील शब्द काळजीपूर्वक ऐका, अक्षरगट ओळखा आणि टाळ्या वाजवून सराव करा. आता हे अक्षरगट म्हणजे काय, तर चला पाहूयात. तर चला या चार्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. या प्रश्नात आपल्याला सिलेबल्स म्हणजे शब्दांचे छोटे छोटे भाग ओळखायचे आहे. जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो तेव्हा तो काही भागांमध्ये विभागला जातो. त्या भागांना सिलेबल्स म्हणतात.
हे ओळखण्यासाठी आपण टाळ्या वाजवून सराव करू शकतो. चला एक एक शब्द पाहूयात. स्कोल्ड. स्कोल्ड हा एकाच भागात म्हटला जाणारा शब्द आहे, म्हणून याचे सिलॅबल्स स्कोल्ड, वन क्लॅप. व याची प्रॅक्टिसही आपण करू शकतो. से स्कोल्ड, क्लॅप वन्स. म्हणजे एकदा स्कोल्ड म्हणा, तो एका दमातच म्हणला जाणारा शब्द आहे, म्हणून एकदाच क्लॅप करा. तर चला यासारखे खालील शब्दही पाहूयात. चिअरिंग. चिअर इंग हे 2 सिलॅबल्स आहेत, म्हणजे हा शब्द 2 भागात म्हटला जातो. चिअर इंग. ING, ED हे जे सफिक्स आहेत, हे जेव्हा कोणत्या शब्दात येतील तेव्हा तो शब्द वेगळा सिलॅबल्स म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चिअरिंग हा 2 सिलॅबल्सचा शब्द आहे, त्यामुळे त्याला 2 टाळ्या वाजवायच्या. चला पुढे लेसन. लेस सन हाही 2 सिलॅबल्सचा शब्द आहे, यालाही 2 टाळ्या वाजवायच्या. अमॉंग म्हणजे मॉंग हाही 2 सिलॅबल्सचा शब्द आहे, म्हणून याला 2 टाळ्या वाजवायच्या. पुढे विसल. विस सल हाही 2 सिलॅबल्सचा शब्द आहे, म्हणून यालाही 2 टाळ्या वाजवायच्या. व याची प्रॅक्टिस अशी करायची. से चिअर इंग, क्लॅप टॉइस. से लेसन, क्लॅप टॉइस. से अमॉंग, क्लॅप टॉइस. से विसल, क्लॅप टॉइस. मुलांनो, अशा प्रकारे शब्दांचे सिलॅबल्स ओळखल्यामुळे आपले उच्चार सुधारतात आणि इंग्रजी वाचणे सोपे होते. म्हणून घरीही अशाच पद्धतीने टाळ्या वाजवून सराव करा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ इथेच संपत आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.